अकोल्यामध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे। जिल्ह्यातील जडणघडण काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले अनुराग झुनझुनवाला आणि अनेक महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला सामूहिक राजीनामा दिला आहे। पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करून ही सोडचिठ्ठी देण्यात आली आहे। अकोल्यामध्ये आम आदमी पार्टीच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे। पक्षाच्या जडणघडण काळापासून कार्यरत असलेले अनुराग झुनझुनवाला आणि उपाध्यक्ष लायक अली काझी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे। शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अनुराग झुनझुनवाला यांनी पक्षाच्या प्रदेश प्रभारी गोपाल इटालिया यांच्यावर गंभीर आरोप केले। इटालिया यांनी संघटनेत मनमानी फेरबदल करून जिल्ह्यातील पक्षाची घडी विस्कळीत केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने व असंसदीय कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा सामूहिक राजीनामा सादर करून पक्षाशी कोणतेही संबंध राहणार नसल्याचे जाहीर केले। आम आदमी पार्टीचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी आज सामूहिकपणे राजीनामा देण्याचा इथं निर्णय केला होता। त्यासाठी सर्व सदस्य आमच्यासोबत उपस्थित आहेत। 2013 पासून हे लोक पार्टीत काम करत आहेत। मी जवळपास 4 ते 5 वर्ष झाले पार्टीसाठी काम करत आहे। पण पार्टीकडून आम्हाला जे सहयोग भेटायला पाहिजे, म्हणजे वरिष्ठांचं जे काही आम्हाला सपोर्ट भेटायला पाहिजे, ते आम्हाला इथं वारंवार इथं पत्रावर केल्यावरही आम्हाला नाही भेटत आहे। आणि जे सहप्रभारी आले होते गोपालजी इटालिया महाराष्ट्राचे, त्यांनी भरपूर काही नुकसान संघटनेच्या आणि पार्टीचं इथं केलेलं आहे। आणि शेवटी आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आम आदमी पार्टीला आज सोडचिठ्ठी द्यायची आणि पब्लिकसाठी किंवा जनतेसाठी जे दुसरी पार्टी काम करणार तेव्हा भविष्यात आम्ही निश्चित करून सवडं मिळून त्या पार्टीने जॉईन करणार। पण आज रोजी आम्ही आम आदमी पार्टी सोडत आहोत। अकोल्यामध्ये आम आदमी पार्टीच्या मोठ्या गटाने एकाच वेळी सोडचिठ्ठी देऊन पक्षासाठी मोठं आव्हान निर्माण केलं आहे। येत्या काळात पक्ष या घडामोडींवर कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।